So, good morning and once again, welcome to the Spoken English Season 1 Episode 20. तर आपलं चालू आहे पार्ट ऑफ स्पीच आणि पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण किती प्रकार पाहिले त्याचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. आता या अगोदर आपण नाउन आणि प्रोनाउन हे 2 डिटेल्स मध्ये पाहिले, त्यांचे टाइप्स वगैरे एक्झाम्पल्स हे सगळं आपण लर्न केलेलं आहे. आता पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण तिसरा घटक सध्या शिकत आहोत आणि तो आहे ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह ऍड करणे म्हणजे मिळवणे. तर ऍडेड टू असा आपण अर्थ घेऊ शकतो आणि आपल्याला माहित आहे की आपण मराठीमध्ये विशेषण शिकलेलो आहे, बरोबर. तर नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. मीन्स जे नाउन किंवा प्रोनाउन आहे तर त्यांची क्वालिटी किंवा एखाद्या वस्तूची थीमची जी त्यांचे नंबर्स किती आहे, क्वालिटी काय आहे, दर्जा काय आहे, हे सगळं रिप्रेझेंट करणारा जो वर्ड असतो त्या वर्डला काय म्हणायचं आपण? ऍडजेक्टिव्ह. सो त्याला डिफाइन करताना अ वर्ड यूज विथ अ नाउन टू डिस्क्राइब or point out the person, any place or thing which the noun names, or to tell the numbers or quantity is called an adjective. So adjective हा एक असा शब्द आहे की जो नामाबद्दल म्हणजे नाउन बद्दल काय करतो? डिस्क्राइब करतो, म्हणजे नावाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याचं वर्णन करतो. और पॉइंट आउट द पर्सन किंवा एखाद्या व्यक्तीकडे आपलं लक्ष वेधतो, म्हणजे तो व्यक्ती कसा आहे, ती थिंग कशी आहे. और एनी प्लेस किंवा एखादं ठिकाण सुद्धा असू शकतं की ते ठिकाण कसं आहे, उंच आहे का, थंड आहे का, हॉट आहे. ओके. त्यानंतर किंवा एखादी वस्तू विच द नाउन नेम्स म्हणजे ज्या व्यक्ती वस्तूला नाव असेल, और टेल द नंबर्स एखादा अंक सांगणे, बरोबर आहे. जसं की आपल्या हाताला किती फिंगर्स आहेत? 5 फिंगर्स. हे नंबर सांगायलो हे सुद्धा काय असतं? ऍडजेक्टिव्ह असतं. और क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे काय? संख्या सांगणे. काही काही म्हणतो की आम्ही काही मुले, काही अर्थ है ना, काही म्हणजे सम, हा सुद्धा काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. सो अशा पद्धतीची ही डेफिनेशन. एक्झाम्पल जर पाहिलं आपण, अनुजा इज अ क्लेवर गर्ल. आता यामध्ये अनुजा जे आहे हा सब्जेक्ट आहे ऍक्च्युअल. तर यामध्ये जो अनुजाबद्दल तिची क्वालिटी सांगणारा जो शब्द आपण यूज केला की ती कशी मुलगी आहे? क्लेवर, हुशार मुलगी आहे. म्हणून क्लेवर हा जो शब्द आहे हा काय असेल? ऍडजेक्टिव्ह असेल. आय डोंट लाईक दॅट पर्सन म्हणजे मला तो व्यक्ती आवडत नाही. तो दॅट म्हणजे पॉइंट आउट करायला, आपण काय करलो? एखाद्या व्यक्तीला पॉइंट आउट करलो की मला तो व्यक्ती आवडत नाही, म्हणजे त्याला आपण पॉइंट आउट केलं. म्हणून दॅट जे आहे या ठिकाणी त्याचा काय म्हणून वापर झाला? ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर झाला. शी गेव मी 4 ऑरेंजेस. तिने मला ऑरेंजेस दिले, पण हाऊ मेनी किती दिले? 4. काय सांगितलं? नंबर किंवा क्वांटिटी सांगितली त्या वर्डनं. म्हणून इथं 4 हा शब्द जो आहे हा काय आहे? ऍडजेक्टिव्ह. देयर इज अ लिटल टाइम फॉर प्रिपरेशन म्हणजे परीक्षेची तयारी करायची आहे, तर तयारी करण्यासाठी वेळ कसा आहे? लिटल, अतिशय कमी आहे, बरोबर आहे का? म्हणजे इथं क्वांटिटी सांगितल्या चालली. म्हणून इथं वाक्यामध्ये जे क्लेवर, दॅट, 4, लिटल हे सर्वच्या सर्व जे वर्ड्स आहेत हे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, पर्सन किंवा थिंग्सला पॉइंट आउट करतात किंवा त्यांची नंबर आणि क्वांटिटी सांगतात. दॅट्स वाय हे सर्वच्या सर्व वर्ड्स हे काय आहेत? ऍडजेक्टिव्ह आहेत. आता हे समजून घेतल्यानंतर आता ऍडजेक्टिव्हचा वापर हा 2 पद्धतीने होऊ शकतो. एक होतो ऍट्रिब्यूटली म्हणजे ज्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीची विशेषता है ना, विशेष गुण, विशेष गुणधर्म सांगत असतो. आणि दुसरा आहे प्रिडिकेटिव्हली. आता प्रिडिकेट आपण शिकलो, सब्जेक्ट आणि प्रिडिकेट, बरोबर आहे. हे आपण शिकलेलो आहे.
तर सब्जेक्टला ड्रॉप केलं तर उरलेलं सेंटेन्स काय असतं, प्रेडिकेट असतं. आता पहा, द लेझी गर्ल वॉज पनिश आणि दुसरं वाक्य आहे द गर्ल इज लेझी. असे किती वाक्य आहेत आपल्याकडे, 2 वाक्य. सो दोन्ही वाक्याचा आपण केअरफुली विचार करू. पहा आता इथे जर पहिल्या वाक्यात पाहिलं आपण तर काय झालं बघा, लेझी हा जो शब्द आहे हा कोणासोबत आला, सब्जेक्ट सोबत आला. कोणासोबत, हा गर्ल या सब्जेक्ट सोबत आला तो. म्हणजे त्या गर्लची काय केलं आपण इथं, एपिथेट किंवा ऍट्रिब्यूट म्हणजे त्याची विशेषता सांगितली आपण. म्हणून लेझी गर्ल म्हणजे वर्णन करतानाच आपण तिला आळशी मुलगी म्हणलो, बरोबर आहे का. मग त्याच्यासोबत सब्जेक्ट नाउन सोबत जर त्याला आपण युज करत असो तर याला काय म्हणायचं, ऍट्रिब्यूटली. म्हणजे आपण ऍडजेक्टिव्हचा वापर त्या पद्धतीने केला. आणि प्रेडिकेटिव्हली म्हणजे काय झालं की नाउन वेगळा आहे आणि प्रेडिकेट मध्ये काय आलं, लेझी. द गर्ल इज लेझी. मुलगी कशी आहे, कशी आहे तर आळशी आहे. तर हा झाला प्रेडिकेट पद्धतीने वापर. आता ऍडजेक्टिव्ह जे आहेत त्याच्या आपल्याला टाइप्स बघायचे आहेत. टाइप्स भरपूर आहेत पण आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण 3 टाइप्स बघणार. किती टाइप्स बघणार, 3 टाइप्स. तर ठीक आहे, टाइप्सला आपण काइंड्स पण म्हणतो. काइंड्स म्हणजे काय, प्रकार. तर चला आपण एक एक लर्न करू. पहिलं पाहू आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा त्याला म्हणायचं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणजे एखादं विशेषण हे नाउनचं काय करायला, डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं वर्णन करायला किंवा त्याची काय सांगायला, क्वालिटी, तो कसा आहे हे सांगत असेल तर याला काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. किंवा दुसरं नाव आहे डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. शो द काइंड और क्वालिटी ऑफ पर्सन और थिंग. म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची काय दाखवायला, तो काइंड किंवा क्वालिटी म्हणजे दर्जा कसा आहे, त्याचा टाईप कसा आहे, त्याचा गुणधर्म कसा आहे हे सांगायला. उदाहरण पाहू आपण. मुंबई इज लार्ज सिटी. मुंबई कशी आहे, लार्ज, विशाल सिटी आहे. शी इज अन ऑनेस्ट वुमन. आता इथं अँड काऊन आलं, कारण एच वरून सुरुवात जरी असेल पण ऑनेस्ट म्हणतो आपण. प्रोनाउन्सिएशन करताना काय करतो, ऑनेस्ट. मी आर्टिकल तुम्हाला सांगितलं होतं की अवर असेल, ऑनेस्ट असेल, याची सुरुवात एच पासून होत असेल तर त्याला अँड हे आर्टिकल यूज करायचं. तर आता ही जी या वाक्यामध्ये आपण वुमेन जी आहे ती कशी आहे हे सांगितलं. त्याची काय सांगितली आपण, क्वालिटी. ही क्वालिटी कशी आहे, हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक आहे. द ओल्ड मॅन ट्राय टू सिंग. मॅन आहे पण कसा आहे, ओल्ड, बरोबर आहे का, वयस्कर आहे. म्हणून मॅन बद्दल आपण त्याची क्वालिटी सांगायलो, म्हणून ओल्ड हा काय झाला यामध्ये, ऍडजेक्टिव्ह. सृष्टी इज अ ओबिडियंट गर्ल. यामध्ये काय होईल, इथे ऍक्च्युअली अँड पाहिजे होतं, ठीक आहे. सृष्टी इज अन ओबिडियंट गर्ल. आता सृष्टी ही कशी मुलगी आहे, ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. म्हणजे तिची काय सांगितली आपण, क्वालिटी सांगितली ओबिडियंट या शब्दानं. दॅट्स वाय ओबिडियंट हा शब्द काय असतो या ठिकाणी, ऍडजेक्टिव्ह. सो ओव्हरऑल लार्ज, ऑनेस्ट, ओल्ड आणि ओबिडियंट हे सर्वच्या सर्व वर्ड्स काय शो करायले, क्वालिटी शो करायले एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची. दॅट्स वाय त्यांना काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नेक्स्ट जर पाहिलं आपण तर ते आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वालिटी म्हणजे काय, दर्जा, आणि क्वांटिटी म्हणजे काय, संख्या, म्हणजे गुणात्मक है ना, गुणात्मक आणि संख्यात्मक. तर अगोदर जी पाहिलं आपण क्वालिटी होती म्हणजे गुण पाहिला, काय पाहिलं, गुण, विशेषता पाहिली. आता आपल्याला काय पाहायचं, संख्यात्मक म्हणजे किती प्रमाणात. हाऊ मच ऑफ अ थिंग मीट म्हणजे एखादी वस्तू आपण जिचं वर्णन करायलो, तिचं विशेषण सांगताना आपण पण काय सांगायलो, हाऊ मच म्हणजे ती वस्तू किती प्रमाणात आहे, प्रमाण सांगायलो, त्याची क्वांटिटी सांगायलो. दॅट्स व्हाय इट इज नोन ॲज द ऍडजेक्टिव्ह ऑफ
क्वांटिटी. जसं की पहा, श्रावणी राईट सम थॉट्स. श्रावणी विचार लिहित आहे, पण किती? सम, काही. म्हणजे आपण काय सांगितले तिथं? हाऊ मच, किती लिहित आहे, संख्या सांगितली, क्वांटिटी सांगितली. शी सो मच पेशन्स. तिने काय केलं की सहनशीलता दाखवली, पण किती दाखवली? मच म्हणजे खूप जास्त. म्हणजे आपण काय दाखवलं? हाऊ मच, किती प्रमाणात. यू हॅव नो सेन्स, तुला कोणतं सेन्स नाही, अक्कल नाही असं म्हणतो आपण. पण इथं नाही ना, काहीच नाही याचा अर्थ आपण काय सांगितलं? नो शब्द वापरला. सो नो हा शब्द काय आहे? क्वांटिटी शो करायला. ही डिडंट ईट एनी राईस, तिने थोडा सुद्धा भात खाल्ला नव्हता. मग इथं काय झालं? एनी हा शब्द काय व्हायला? क्वांटिटी शो करायला. दे हॅव लॉस्ट ऑल देअर वेल्थ, त्यांनी त्यांची पूर्ण संपत्ती काय केली? गमावली. तिथं किती गमावली? पूर्ण, ऑल. सो लक्षात घ्या, सम, मच, नो, एनी, ऑल हे सर्वच्या सर्व वर्ड्स काय दाखवायले? एक क्वांटिटी म्हणजे प्रमाण दाखवायले की किती प्रमाणात आहे, प्रमाण दाखवायले. म्हणून एखादी थिंग आणि मी एखादी वस्तू जी आहे ती किती प्रमाण आहे ते प्रमाण दाखवण्यासाठी, तिची संख्या शो करण्यासाठी. संख्या म्हणजे एक प्रमाण, संख्येचं वेगळ्या प्रकारे पुन्हा इथं फक्त आपण क्वांटिटी घेऊ. तर हे सर्वच्या सर्व कशामध्ये? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आणि फायनली तिसरा टाइप पाहू आपण, तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, किंवा त्याला दुसरं नाव आहे न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. आता एक लक्षात घ्या, काही आपण जे दुसरा प्रकार पाहिला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, तर क्वांटिटी हा सुद्धा संख्येशी रिलेटेड आहे आणि न्यूमरल्स हे सुद्धा संख्येशी निगडीत आहे. हे दोन्ही थोडं एकमेकांमध्ये मिक्स आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं की पहा, हाऊ मेनी पर्सन or things are made, in what order a person or thing stands. म्हणजे की किती व्यक्ती किंवा किती वस्तूंचा समावेश आहे, बरोबर आहे का? तर याचं वर्णन करणारा जो ऍडजेक्टिव्ह असेल तो असेल ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, किंवा इन व्हॉट ऑर्डर अ पर्सन ऑर थिंग स्टँड, म्हणजे कोणत्या क्रमाने किंवा कोणत्या ऑर्डरने आहे हा वर्ड रिप्रेझेंट करणारा शब्द सुद्धा हा ऍडजेक्टिव्ह कोणता असेल? न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. जसं की उदाहरण पहा, द हँड हॅज 5 फिंगर्स, हाताला बोटे किती आहेत? 5. नंबर सांगितलं आपण, बरोबर आहे का? किती बोट, म्हणजे याचा आपण अंकांद्वारे त्याचं काय केलं? रिप्रेझेंटेशन केलं, म्हणून हे काय झालं? न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. देयर इज नो पिक्चर इन दिस बुक, या पुस्तकामध्ये कोणतंही चित्र नाही, म्हणजे शून्य चित्र आहे, म्हणजे काहीच नाही. हे नंबर शो करण्यासाठी आपण काय वापरला? नो. हा सुद्धा न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे. मोस्ट बॉईज लाईक क्रिकेट, जास्तीत जास्त मुलांना काय आवडतं? क्रिकेट आवडतं. म्हणजे जास्तीत जास्त हे काय सांगितलं आपण? नंबर सांगितला, तो त्यामुळे मोस्ट हा सुद्धा काय आहे? न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. मंडे इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल, इथं सांगितलं पहा, काय सांगतो आपण? क्रम सांगतो की आठवड्याचा शाळेचा पहिला दिवस कोणता आहे? सोमवार. इथं आपण क्रम सांगितला, ऑर्डर सांगितला, म्हणून हा काय आहे? न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. ऑल ह्युमन्स मस्ट डाय, म्हणजे सर्व मनुष्यांना काय येणार आहे? मृत्यू येणार आहे, बरोबर आहे का? मृत्यू होतो. सो मस्ट म्हणजे कंपल्सरी येते, कारण आपण तर पाहिलं की लिव्हिंग थिंगचं फीचरच येते त्यांची डेथ होणं. आता यामध्ये ऑल जे शब्द आहे तर हा सुद्धा काय? एक विशिष्ट संख्या दर्शवायला, दॅट्स वाय तो सुद्धा काय आहे? न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. सो लक्षात घ्या, 5, नो, मोस्ट, फर्स्ट, ऑल हे सर्वच्या सर्व वर्ड्स हे अशी विशेषण आहेत की जी कोणती तरी संख्या दर्शवतात. दॅट्स वाय these are known as the numeral adjectives. आता न्यूमरल ऍडजेक्टिव्ह सुद्धा त्याचे 3 प्रकार आहेत, आणि त्याच्यानंतर अजून ऍडजेक्टिव्हचे बरेच प्रकार आपल्याला लर्न करायचे आहे, जे की आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. ओके.